लोकं बोलतात 16 सोमवार करा आणि 16 सोमवारी करताना पांढरं खावा, पांढरे कपडे घाला. हां, गरिबाला करायची इच्छा झाली, तो कुठून करणार? तो तर भावच शरणागती करणार देवाला. देव ते पण बोलतो, "ठीक आहे बेटा, तुझ्याकडे नाहीये ना पांढरे वस्त्र, पांढरं खायला नाहीये ना, तू जसं करतो कर. पण तुझी शरणागती महत्त्वाची आहे तिथे." नसतं मी पांढरा कपडा घातलो, पांढरं खाल्लं आणि अंतरंगात सगळं दुष्कर्म ठेवलं, दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतलो, दुसऱ्यांचं वाईट करायचं हेतू ठेवलो, तर काय उपयोग आहे ते पांढरं घालून आणि पांढरं खाऊन? ते 16 सोमवार करून काही उपयोग नाहीये त्याचा. कोणतंही काही असं कर्म करा, की त्याच्यापासून दुसऱ्यांचं चांगलंच व्हावं. आपण कोणाच्या तरी कामी यावं, हे लक्षात घ्या. शिव काय बोलतात माहिती आहे? दुसऱ्यांच्या कामी ये, मी तुझ्या कामी येईल. तू दुसऱ्यांच्याच कामी आला नाही, तर मी का तुझ्या आपत्काळाला मी कामी येईल? देव पण येत नाहीत. पराधीन आहे. काय? हे शरीर माणसाचं. दुसऱ्यांसाठी उपयोग होऊ दे या शरीराचं. नुसतं संभोगासाठी, मांस-मच्छी खाण्यासाठी नाही. मरावे परे कीर्ती रूपे उरावं. असं होऊन जाताना या मृत्यूलोकातून, तरच त्याचा उपयोग आहे. नाहीतर दुरुपयोगच आहे त्या आत्म्याचा सुद्धा.